हे फडणवीस जे आहे ना हे पुरं बरबादलेलं आहे. जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस. तो हातबल झाला होता रे, तो हातबल झाला होता. तो रडकुंडी रडायची वेळ आली होती. याच मराठ्याने तुला या गादीवर बसवलेले, तू विसरला, बेमान व्हायला लागला. तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तो पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो, काय जर तू प्रमुख आहेस. जुनी म्हणे बघा, एखाद्याच्या नरड्यात किती हात घाला तेव्हा कोरडात निघतो. तसं याला किती सांभाळा मराठ्यांनी. शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे, हे मराठा दिवशी आहे, हे आकाशानं बरबादलेलं आहे पुरं. हे फडणवीस जे आहे ना हे पुरं बरबादलेलं आहे. जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस. कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नाविलाजानं त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मोजित नाही. मग त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असतील प्रत्येक वेळेस मराठ्यांना तर मला उपयोग नाही. कारण सन्मान द्यावा लागतो तेव्हा मिळत असतो. तू कोणत्या पदावर काय आम्हाला त्याच्याशी नाही देणे घेणं. जे पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या जनतेनं तुला त्याच्यावर बसवलं ना तिची आधी इज्जत करायला शिक. आधी इज्जत करायला कोणाची शिक तू जनतेची इज्जत करायला शिक. तेव्हा तू खरा राजा, तेव्हा तो राज्याचा खरा प्रमुख. तो तसा राजा नाही होऊ शकत. तो म्हणजे तो गोरगरीब जनतेकडून निवडून येणार, मराठ्यांकडून निवडून येणार. तो हातबल झाला होता रे, तो हातबल झाला होता. तो रडकुंडी रडायची वेळ आली होती. याच मराठ्याने तुला या गादीवर बसवलेले, तू विसरला, बेमान व्हायला लागला. जसा तो एकदा धनगराशी बेमान झाला होता तसा तो मराठ्यांशी बेमान व्हायला लागला. आणि मग काय तू आताशी काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचं बोलत होतो आतापर्यंत. त्यामुळे तू काय मग करू शकत नाही. तुझ्याशी करायला जाशील त्याशी तुला कळेल काच का या राज्यातले मराठी म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, आणि तू फडणवीस म्हणजे काय. तो इज्जत केली आम्ही करत होतो, तुला प्रामाणिक बोलत होतो, पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही तू. आणि मी सहन करायला तयार नाही. कारण तू ह्या पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही. कारण तिची परीक्षा आहे. तू त्या पत्रकाराला बोलताना बोलला ही माझ्या पोरीची परीक्षा आहे, मला सागरवर का जात नाही. कुणी म्हणतं लिंबपुरले, कुणी म्हणतं काही. मी याच्यासाठी सागरला जात नाही, सागरून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा, असं उत्तर त्यांनी पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीसनी. आणि तिचं भविष्य महत्वाचं आहे, शिक्षण महत्वाचं. म्हणून मी सागर मग तो तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. आत्ता 4 पोरांना आत्महत्या केल्यात. पोरा दिवशी लाज वाटून घेऊन जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तो पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो, काय जर तू प्रमुख आहेस. जर तू केस मागे येईल म्हणतो किती जातीवादी असावं. तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोलला पाहिजे. त्या पदाला सन्मानानं बोललं पाहिजे. तुला सन्मान, तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना. ज्या जनतेनं तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळत. दिला तुला आत्ता बऱ्या केस मागे येऊन म्हणतो तू केस उचकायला लागला. इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय त्याला. त्या आंबडचं कोण येतो त्याला हाव लागली का काय. गरिबांचे पोरं गुतून एकीकडून म्हणायचे केशी मागे घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या. केशी उचकायचे कोण आलाय ते नवीन, त्याला हाव लागली का नाव कमावायची. भेटा गरीबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटलं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटलं करायचं. तुला जर लेकर असले तुला लेकराचं वाटलं केलं होती गप्प त्यांना कशा तरी तू गपशील. तुला वाटत असं आज मी अधिकारी आमकाय तामकाय तू आज करशील वय, उद्याच्याला कधी काही तू हातात येशीलच. कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे. गरीबाचे लेकर जाळ्यात उडून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे. आंदोलनातले गरीबाचे पोरं त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं ही तुला हाव लागली. अरे त्यापेक्षा साधे ते कर्मचारी आवडला रे बरे. मग त्यापेक्षा कोतवलं बरे, त्यापेक्षा ते ग्राम तलाठी बरे. इतके जर घाण विचार असते ना एवढ्या मोठ्या दर्जाचे अधिकाऱ्याचे की गरीबाच्या आंदोलनातले पोरं गुतवायचे. एकीकडून ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचे केशी मागे द्या आणि एकीकडून तो या अधिकाऱ्यांनी महसूलच्या गरीबाचे पोरं आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडेजाव घ्यायचा, मोठेपणा घ्यायचा.
की मी अशी अशी कारवाई केली आणि मग त्या नाव कामायचं बढतीचं. बढतीसाठी गरीबाची पोरं मारतो का तू? मग गमगुती तो नाव चांगलं व्हायचं नाही, तू कुठे घटणार नाहीस का? तो ह्या पोरांबद्दल, तो ह्या पोरींबद्दल असं झाल्यावर असंच करणार का गरीबाच्या? काय नीत येत तुमच्या आणि काय नाही. हा, तो हातात अधिकारी म्हणून तू करशील काही विषय आणि आमच्या कटात सापड आणि सापडतोच. दुसऱ्या तांदळावर कोणी नाही, बट काम जरा नीट कर. हा, तुला वाटत असेल मी अधिकारी, तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहित नाही, आम्ही शंका नाही घेत, आणखी मी माहिती घेतो त्याची. तू पालकमंत्र्यांनी कोणी तुला सांगितलेलं असं मग सांगतो तुला कचका, आणि तो पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतं. हे कामं सुरू करायचे का तुम्हाला? गोरगरिबांचे लेकरं गुतवायचे, गोरगरिबांचे मुद्दाम आडवं पडायचं, म्हणजे जातीवाद जिथं बी बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी. आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचं ऐकून कामं करू नका. इथं मराठी आहेत मग तुमच्या मागं लागतील, नेते जात असते सोडून मग गुतत असतो अधिकारी मापात्रा. देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस, फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड, स्वतःच साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं. धनगराचा अनुभव मराठ्याला आला, 100% तंतोतंत आला. धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची, एसटी आरक्षणाची. 15 वर्ष झालं आता, तिसऱ्यांदा आता सत्तेत आहे. तेच मराठ्याचं झालं. आता मराठ्यांशिवाय सत्ता नाही येऊ शकत. लरड कोणी आलता रे, इतकं बेमान होऊ नको फडणवीस, इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी. आणि ते डोक्यात असं ना खोळ तर काढून टाक, मराठी मागं नाही पुढे नाही, ते काढून टाक, हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला, खरंच काढून टाक. तुला वाटत असेल मराठी नाही तर ते काही तो बरबाटलेली टीम लावलेली ना, काही बायाची काही गाड्याची, ती बरबाटलेली टीम लावली ना, त्यांना जरा नीट सांग, भापीत राहू नको. असंच भापीत राहशील, बेकार होईल, भापीत राहशील. मराठी एक नाही तर मराठी मागं नाही राहिले काय नाही. मराठ्यांना चॅलेंजच देऊ नको. वेळ पडले ना एका दिवसात 4 कोटी मराठी रस्त्यावर येतील, एका दिवसात. खरंच चॅलेंज देऊ नको. ज्या दिवशी बघायला जसेल ना याच्या मागं मराठी आहेत का नाहीत माया मागं, त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल, फडणवीस गेलेली असेल. तुला फडणवीस शब्दात मला बोलायचं नव्हतं, प्रत्येक साहेब साहेब म्हणून बोलत होतो, तर बोलता बोलता उपोषण उठेल आमचं. आता खोटं बोलून, आता बोलता बोलता खोटं बोलून तो उपोषण उठवलं आमचं. दिल्लीतून सांगितलं, याच्यामुळे मी तुला बोलत नाही. खरं कारण ते त्या दिवशी व्यासपीठावर म्हणत होतं बोलायचं का, मीडिया सुद्धा आलं, मला नाही बोलायचं, मला काम करा फक्त हे. आणि तुला मानलं होतं फडणवीस, हा मानलं होतं, खरंच मानलं होतं. हे ठेवा विश्वास याच्यावरती, आहे चांगला, करील सगळे काम, मराठ्यांशी नाही दगा फाटका करायचा, गद्दारी करायचा. तर तू गोड बोलून गद्दारी करायला रे, गोड बोलून गद्दारी करायला. असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी. माझ्या गोरगरीब मराठ्यांची लय तळमळे. गेले 4 पोरं आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत. ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी. बीडला झाली, बदनापूरला झाली, त्या फुलंब्रीला झाली, गेले आमचे. जरा तुझ्या लेकरात जसं लेकरू बघतो ना, तसं राज्यातल्या जनतेच्या लेकरू बघ. सन्मान करू आम्ही तुला, सन्मानपूर्वक आहो जाऊ बोलू. इथं आमचं लेकरू डायरेक्ट मारायला लागले. त्या बदनापूरच्या पोरीनं आत्महत्या केली. कसं जगायचं घरच्याने? मोठी अधिकारी झाली सिधी पोरी, 1% हुकली म्हणून घरी आली. कमून आरक्षण देत नाही बाबा. त्या पोरीच्या शिक्षणामुळे तो पोरगी मोठी व्हावी, महाराष्ट्राच्या शुभेच्छा. पण आमच्या पोरीचं काय? तो 500 मीटरवर जात नाही, तिचा शब्द डावलू. राहायला नुसतं किती वेळ लागेल तिथून राहायला? 2 घंट्यात सागरून तिथे जाईल माणूस. सागर बंगल्यावर वर्षा बंगल्यावर नाही जात तो पोरीचं ऐकून. आमच्या पोरी आत्महत्या करायला रे. त्या पोरीत आमच्या पोरी बघ काय चुकीचं बोलतो रे मराठ्यांना. मी तुम्ही डोळे उघडा, स्वतःच्या लेकीसाठी ते 500 मीटरवर जात नाही, तुमचे पोर आत्महत्या करायला लागले. उसा तोंडच वेळ आली तुमच्या पोराला मराठ्यांचा. तुमचं वाजत बसता प्रत्येक वेळेस, हे पक्ष मा, हे नेता मा, हे पक्ष मा. पोर मरतील ना. आणि हे असं वागतोय, याला एकी बघायचे असले दाखवावं लागेल आपल्याला एकदा. याला वाटत जर असेल ना ते मराठी नाहीत, सरकारपेक्षा मोठा मराठा एकदा पुन्हा दाखवावं लागेल. मग याला हे खेटायला नाही येणार. असं याला सन्मानाने बोलतो होतं. केश मागले म्हणून केश आत्मा धरतून वर काढीत. तू काय असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे रे तू? काय करायले? आंध्रात एक सांगतोय, उजाडात एक करतोय.
माझे हे बघा, धनगर बांधवांना तू फसवला असेल, पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करू नको. तू रडकुंडे आला होता याच मराठ्यांमुळं तुला आनंदाचा दिवस उगलेला आहे. सत्तेत बसायचा, मराठ्यांशिवाय इथं पान हलू शकत नाही. हा, एकच तो आमदार म्हणू शकत नाही मला मराठ्याने मतदान नाही केले, एक सुद्धा. त्याच्यात जर हिंमत असली ना, फक्त मन म्हणा मला मराठ्याने मतदान नाही केलं, मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही, फक्त मन. इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस, इतकं बेमान नाही व्हायचं. मी सन्मानानं 2-3 महिने झाले असते सत्ता आलेली, सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून, तू दे. शब्दापासून फिरायचं नसतं, जीव गेला ना तरी फिरायचं नसतं. हे महाराष्ट्राचा पण आहे. महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये. महाराष्ट्राला एकदा शब्द दिला ना त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं. असे वीर महावीर घडलेले या मातीत. त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा, मग वेळ आली तरी कसली आली तरी चालत. तो आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याची खेळायलाच. इथं 15 तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे. पुढे टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे. आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार, टप्प्याटप्प्यानं. आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहे. तारीख लवकरच सांगतो आम्ही, कारण यांनी भयंकर फसवणूक केली. एवढी मोठी फसवणूक केली की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणजे लगेच लागू करतो. आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे हा म्हणतो मी. याला हे सांगितलेलं पटत नाही देवेंद्र फडणवीसला. कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि त्याची अंमलबजावणी करून लागू करायचे. 3ही गॅजेट आहे. आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं, मराठवाड्याचं होतंय, पश्चिम महाराष्ट्राचं होतंय, काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होतं. इतकं कल्याण होत आहे. लावित नाही, नुसतं हिंडतोय. इकडे जाय सभाला, तिकडे जाय सभाला, इकडे जाय सभाला, इकडे दाखवतो एक हेलिकॉप्टर येतो तिसरंच घेऊन, म्हणजे आम्हाला दाखवते एक का मग चालले तिसरीच. आम्हाला गोरगरिबांनी तुमच्यावर बोलायला फेकायचे आणि यांचा लय त्रास आहे म्हणून लोकांना सांगायचं, आणि मग लोकांनी तितका उठाव करायचा आणि यांच्यावर बोलायला फेकायचे. लोकांनी गोरगरिबांनी निवडणुका मग हातात घ्यायच्या आणि यांच्यावर बोलायला फेकायचे. आणि यांनी थोडे दिवस झाले की मग हळूहळू दम्माने जवळ यायचं. आम्हाला शिकतात हो तुम्ही. मी जवळ गरिबाच्या बाजूने ना तवर या महाराष्ट्रातल्या नेत्याला मी चालच करून देतो.